कित्येक दिवस झाले, वर्ष लग्नापासून घरात चहा करणारी, जेवण करणारी, घर साफ करणारी, तांदूळ डब्यात ठेवणारी, माझ्या घरच्यांची ओटी भरणारी, सवाष्ण सगळं सांभाळणारी माझ्या बायकोला मी किती दिवस झाले, माझ्या आईला किती दिवस झाले मी म्हणालो आहे, आई छान करतीचा स्वयंपाक तू, आई तुझा चहा छान झाला, मस्त करतीस, काय चहा केलास गाई तू आज, वा आई. किंवा बायकोला म्हणा, काय आज जेवणात चव आली, वरण असू दे साधं, आमटी असू दे, काय आमटी केलीस ग तू, कधीतरी चांगली करत असेल ना ती. पण आपण जीवनातला तो आनंद घालवला आहे, कारण आपल्या माणसानं आपण गृहीतच धरलं आहे, त्याला काय म्हणायचं त्यात, रोज तर खातोय. किंवा उलटंसुद्धा होऊ शकतं की तुम्ही दमून आलायत, मला माहिती आहे शेतावरून जाऊन आला आहेत, काम करून आला आहेत, जॉब करून आला आहे, बिझनेस करून आला आहे, दिवसभर दमून आला असाल, आल्याला पटकन तुमची आई अशी म्हणली, तुमची नणंद अशी म्हणली, सून अशी म्हणली, काही न सांगता या पाणी देऊ, चहा देऊ, बसा तुम्ही शांत बसा, आपण नंतर बोलू. याला म्हणायचं असतं घरच्यांची एकमेकाची भाषा समजून घ्यायची. मुलांना वळण लावताना मी कित्येक ठिकाणी बघतो, आज शाळातून जातो व्याख्यानांना, मुलांना वळण लावणं म्हणजे त्यांना बडवणं असं आहे का? नाही, मुलं आपल्याला बघून शिकत असतात. माझ्या छोट्या छोट्या क्लिप आहेत त्या यूट्यूबला, त्यात मी एक गंमतशीर क्लिप टाकलेली आहे. मी एकदा चाललो होतो सकाळचा आणि रस्त्याने जाताना एक कुत्र्याची पिल्लं आणि त्यांची आई ती रस्त्याने चालली होती. तर आई पुढं चाललेली आणि ती पिल्लं आपली टुम 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 करत आपली रस्ता क्रॉस करत होती. आई पुढं चालली, आई अशी वळली, ती पिल्लं अशी वळली. त्या पिल्लांना रस्त्यावर गाडी आहे, ट्रॅफिक आहे, मागं काय त्याच्याशी काहीही देणं घेणं नव्हतं. ती बघत होती आपली आई चालली तसं ती वळत होती. आईने असं असं पळत गेली, ती तशी गेली. आईने जाऊन त्या खांबापाशी वास घेतला, ती कुत्रं ती पिल्लं तेच करायला लागली. तिथं माझ्या लक्षात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, मुलं आपल्याकडं बघून शिकतायत. आपण काय बोलतो यापेक्षा आई बाबा आजी आजोबा घरात कसे वागतायत एकमेकाशी. आपण मुलांना म्हणायचं मी आमच्या मुलाला खूप आदर्श घडवणार, आईला साधं विचारत पण नाहीत आजकालच्या काळात. काय झालंय बाई, आई तुझं, बाबा तुमचं काय चाललंय, तुमचं वय झालंय, 2-4 चुका करणार तुम्ही, असू देत. किंवा ज्येष्ठांनी पण काही गोष्टी, काळ बदलला आहे, नवीन सिस्टीम आल्यात, त्याप्रमाणे आपण बदल करायला पाहिजे. हे बदल करण्यासाठी एकमेकाची भाषा कळली पाहिजे, सम्यक ज्ञान त्यासाठी पाहिजे की माझ्या घरामध्ये कुणाला काय आवडतं, कारण त्यांची जीन्स वेगळे आहेत. त्या पाळण्याच्या शेजारची माणसं वेगळी होती, मुलीच्या शेजारी वेगळी माणसं होती, मुलाच्या शेजारी वेगळी माणसं होती, त्यांचे काका वेगळे, मामा वेगळे, शेजारी वेगळे, मित्र वेगळे. हे जर नीट लक्षात घेतलं तर त्या मनावर कार्य झालं की ते मन शांत 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 होत जाते. म्हणून ध्यान दिले आपल्याला. ध्यानाची प्रक्रिया आपले सगळे संत महात्मे मुनी कशा ध्यानात का बसतात? डोळे उघडे ठेवले की टी व्हीच्या पट्ट्या दिसायला लागतात, सगळ्या टी व्ही, वाद, रस्ते, भांडणं, ह्याच गोष्टी दिसायला लागतात. मग मी अंतर्दृष्टी सम्यक दृष्टीने आज जाणार कधी? डोळे बंद करायचे, बघायचं आज जाऊन कोण चालवतोय श्वास, कसा चाललाय माझा श्वास, कशी माझी उंची